ट्रेन मध्ये प्रवास 12 तास प्रवास चालू. कसं वाटतंय मग आता? एकदम छान वाटतं. बघ हिच्याकडं कॅमेरा खाली बसली. ही कोण होती बोलणारी? गायब झाली. एकदम भारी. गेला आम्ही ट्रेनचा प्रवास केला एकदम भारी. भारी. सकाळी आम्ही किती वाजता? 6 वाजता उठणार होतो. वेलकम टू सनसीड ब्लॉग्स. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. 5 वर्षापासून आमचं चालू होतं कुठेतरी फिरायला जाऊयात, पण ते काही ठरतच नव्हतं. नंतर आता आज कसा तरी तो सक्सेस प्लॅन झालेला आहे आणि आम्ही निघालो फिरायला. त्यात नक्कीच्या लग्नाला 12 नाही तशा त्या टाईपमध्ये आमची रात्रीची ट्रेन 1ची होती, पण ती नंतर पुढं 4ची झाली. 4 नंतर सकाळी 7ची झाली. ट्रेन अगोदरच एवढी लेट होती, त्यामुळे आम्ही 1 तास अगोदर यायचं ठरवलं होतं. तर येऊन बराच वेळ उभे राहिल्यानंतर ट्रेन आली आणि ट्रेन आल्यानंतर थांबल्यानंतर आम्ही म्हटलं थोडेसे व्हिडिओ काढूयात. मग व्हिडिओ काढल्यानंतर आम्ही आमच्या जागेवरती जाऊन बसलो. हे आमचे मामांना विंडो सीट दिली ते काही जागच्या हालायलाच मागा नाही. तिच्या बाजूला थोडे फोटो काढावेत बसून, तर कशाचे मामा काही बसायला द्याय नाहीत. म्हटलं भूक लागली, थोडंसं काहीतरी नाश्त्याला खाऊन घ्यावं. वाढपी मंडळी आहेत, हे खाणारी मंडळी आहेत, हे वाढपी मंडळी आहेत. खाणारी बघा आहेत. फिरायला जायचं आणि रील बनवायची नाही असं होऊ शकत नाही. आम्ही खायच्या अगोदर रील बनवली आणि म्हटलं मामांना म्हटलं थोडंसं मला जागा द्या विंडो सीटला. मग मी तिथं त्यांना सरकवून थोडंसं तिथं जाऊन जागेवरती बसले. मी बसले गेले की बाई म्हटली मला थोडा वेळ बसू दे. मग बाईला बसायला दिली. मग ट्रेन आम्ही एका स्टेशनला थांबले. इकडं पण उतरून आम्ही 2-3 रील बनवली. बसून कंटाळा आला. मग सोनू म्हटली चला आपण उनो खेळूयात. मी तर कधी हे गेम खेळायली नव्हती. ती म्हणली चल मी तुला समजून सांगते. मग आम्ही उनो खेळायला सुरुवात केली. मला पटकन काय गेम खेळायला समजलाच नाही, पण तिने नीट त्याला समजून सांगितलं. सगळ्यांचा खेळ बघून मग मला हळूहळू समजायला लागला. आता दिसला मला. त्याच्यात ट्रेन मध्ये छोटे छोटे 2-3 उंदरं होती. तू मी परत आला मग मी तोच टाकून. उन्हाचा कंटाळा आला. म्हटलं चला आपण रम्मी खेळूया. त्यांना थोडेसे रम्मी शिकवली कशी असते ती. आम्ही लहानपणी खेळायचो. बरेच वर्ष झालं खेळलो नाही. म्हटलं येते का नाही, पण आले. त्याच्यात 1:30 कसे वाजले समजलं नाही. 1:30च्या नंतर भूक लागली. मग तिथूनच जेवण मागवलं. बिर्याणी होती. एवढी काही खास बिर्याणी नव्हती. कोकणात किती छान वातावरण असतं ना, सगळीकडे हिरवळ असते, झाडं, डोंगर, नदी, पाणी, किती भारी असतं. दिसायला किती छान वाटतं. जेवण झालं, थोडंसं बसलो. आता काय करायचं मग म्हटलं चला रील बनवूयात. कशाचं काय रील बनवायला घेतलं, कोण ना कोणतरी सारखं मध्ये यायचं. त्यामुळे रीलच बनवायची होत नव्हती पूर्ण. कशी बशी चुकत ही करत रील बनवून पाय दुखायला लागले. म्हटलं तर चला जरा वेळ बसूयात, नंतर परत पुन्हा रील बनवायला सुरुवात करूयात. थोडा वेळ बसली. लास्ट आता आमची रील बनवून झाली. माहीत नाही आम्ही आज कोणत्या मुहूर्तावर निघालो होतो काय माहिती, कारण आमची ट्रेन ही अगोदरच लेट होती. ट्रेन मध्ये फुल एसी होता. सगळेजण अंगावरती घेऊन बसले होते. परत ही सिग्नलला थांबले. ट्रेन एवढा कंटाळा आला होता ना की काय करायचं काय कळत नव्हतं. कारण प्रत्येक ट्रेनला जायला जागा देत होती. प्रत्येक स्टॉपला ही ट्रेन थांबत होती, जी की नॉनस्टॉप होती. जी की ट्रेन ही आमची 8 तासात जाणार होती. ते 12 तास उलटून गेले तरी आमची ट्रेन काय स्टॉपला पोहोचलेली नव्हती. मला कोणीतरी खायला दिलं, तेव्हा ते बिचारा माकड बघा पटरीवरती कसं येऊन बसलं. चला आता आपण पण जरा रील बनवूया. थोडेसे दरवाजाच्या इथे जाऊन रील बनवले, फोटो काढले. मग आता काय करणार, ट्रेन तर थांबलेली आहे. बसण्यापेक्षा आतमध्ये पण एसी मुळे थंडी वाजत होती. त्यामुळे बाहेर येऊन आम्ही फोटो काढायला लागलो. दुसऱ्यांचे फोटो आपण काढत असले की आपल्याला कसे छान छान पोज आठवतात, पण स्वतःच काढत असले की दुसऱ्याला विचारावं लागतं कसं उभं राहायचं, काय कसा व्हिडिओ काढायचा. 5 वेळ झाली ट्रेन का हाला ना. मग आम्ही खाली उतरलो. म्हटलं चला खाली थोडा वेळ तरी उभं राहावं. उभं राहिलो की लगेच आई आणि मामा दारात येऊन उभे राहिले. चला म्हणून म्हटलं नाही थांबा तुमचे पण फोटो काढतो. मग आईचा आणि मामांचा फोटो काढला. तेवढं ट्रेन सुरू झाली. आम्ही पटकन ट्रेन मध्ये जायला निघालो. तर आता सुद्धा 2-3 फोटो आम्ही काढले. रात्री आमची 1ची ट्रेन सकाळी 7:55 ला आली.
आता सध्या आम्ही कणकवलीत आहेत. विचार करा किती घंटे आमच्या ट्रेन मध्ये गेले. प्रत्येक स्टॉप घेतल्याशिवाय काय ट्रेन जाईना. सिग्नल लागतोय, स्टॉप घेते. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? पूर्ण पिकनिक आमची ट्रेन मध्ये गेली. पूर्ण पिकनिक ट्रेन मध्ये गेली. एक दिवस फुकट. तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावरती? आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला काय चहा पाणी द्यायला काय व्हायला. चहा पाणी पाहिजे का? येतोय की चहावाला? घे. ठीक आहे, आम्ही आता जेव्हा उतरू ना तेव्हा तुम्हाला सांगतो किती वाजता किती उतरणार? वाजता उतरणार आहे ते. आलाय तो जोक. सकाळी 9ची आमची सकाळी 9 वाजता आम्ही पोहोचणार होतो थिविमला. आता संध्याकाळची इंडियन रेल्वेची कथा. इंडियन रेल्वेची कथा बघू आता. पोहोचलो तर एका नवीन स्टेट जर पोहोचलो तर मग चांगलं आहे. मग आम्ही पुढच्या स्टेटला जायचा विचार करू. गोकर्णाचा, गोवा पण नाही, गोवा पण क्रॉस नाही केला, गोकर्ण पण ट्रेननी जाण्याचा विचार करू. ट्रेनने ट्रेन महत्वाची. एवढा एक्सपिरियन्स. उतरायची तयारी चालू झाली. हे माझं आमची- तुझं बाय. किती गेली माझी मम्मी. अगं हे बघ तुझ्या सगळ्यांची उतरण्याची घाई आणि आमच्या मामांना मस्करी सुचते. माझे सगळ्यांची धावपळ उतरण्याची बॅगा काढायच्या हे करायचं तर आमच्या मामांना मस्करी सुचती. तिकीट संपलं की आता. सकाळी 8:55 ते रात्री 7:55 ट्रेन मध्ये प्रवास, 12 तास प्रवास चालू. कसं वाटतंय मग आता? एकदम छान वाटतं. बाबा हिच्याकडं कॅमेरा चालू बसली. ही कोण होती बोलणारी? गायब झाली. एकदम भारी. गेला गेला गेला. आम्ही ट्रेनचा प्रवास केला, एकदम भारी. भारी. सकाळपासून फिरतोय. जो सकाळी आम्ही किती वाजता? 6 वाजता उतरणार होतो. हाय 6 जवळच आहे वाजता आता. उतरणार होतो तो आम्ही रात्री किती वाजता उतरतोय? 8 वाजता. म्हणजे आता कंप्लीट 12 तास होते. 9ला तर आम्ही नाही, आमचं झाले 12 तास होऊन गेले. आम्ही 1 वाजल्यापासूनचा होतं रात्रीची 1. 12 तासावर गेलो आणि आता मला सवय झाली. जेव्हा पण पोहोचू. भारत सरकारचे फार आभार रेल्वेचं. हा ना, लवकर पोहोचवल्याबद्दल का 12 तास लेट केल्याबद्दल? आता काय भारत सरकारची ह्याच्यावर भारतीय रेल्वेची जी किमया 12 तास वेटिंग मध्ये. चलो चला उतरा. फुकटात आलेल्या माणसांनी उतरा पहिलं. कोण फक्त तुम्ही कोण म्हणले? मग तिकीट दाखवा. हा? तिकीट माफे. ही काय ती? कुठे आहे? ही काय? ज्येष्ठ नागरिक माफे. एवढी घाई झाली का ग तुला फिरायला जायची? हो हो. पण काय घेतली का काय? बसून बसून आता सगळी एनर्जी गेली. पायात अवसान नाही राहिलं. पायात अवसान नाही राहिलं. फायनली गोव्याला पोहोचलो. फायनली एवढा आता चालत आहे. आम्हाला एवढं लेट झाला होता ना की स्टेशनला पोहोचतो तर एक साधं काळा कुत्र सुद्धा नव्हतं. कसं कसं आम्ही उतरलो. बरं वाटलं जरा. ट्रेन मधून 12 ते 14 तासाचा प्रवास करून उतरल्यावरती खूप छान वाटलं. पोहोचतो. एवढी काही झाली. ही ट्रेन तिकडच्या साईडला सोडते पण ह्या वेळेसच काय झालं होतं काय माहिती. आम्हाला इकडच्या साईडला ट्रेनने उतरवलं आणि आम्हाला ब्रिज क्रॉस करून तिकडं जावं लागलं. आम्ही तिकडं गेल्यानंतर बससाठी आम्हाला वेट करावा लागला. आम्ही घेतलेली बसमध्ये पटकन सामान आमचं लोड केलं आणि म्हटलं चला पटकन कधी जातो असं झालं होतं हॉटेलवरती, कारण खूप थकल्यासारखं झालं होतं. बॅगा लोड झाल्यावरती आम्ही सर्वजण एक एक करून बसमध्ये बसायला निघालो. आणि बस हॉटेलच्या दिशेने निघाली. काय काय कोणतं मंदिर होतं माहिती नाही, पण इतकं छान डेकोरेशन केलं होतं. पूर्ण लाईटीची सजावट होती. मंदिर होतं का काय होतं ते माहित नाही, मस्जिद होतं का मंदिर होतं, पण खूप छान डेकोरेशन केलं होतं त्याचं. ट्रेन मधून उतरून आम्ही निघालोय हॉटेलच्या दिशेने. बघूया ट्रेन कसं आहे. ट्रेन झालं तर बेकार होतं.
12 तास लेट ट्रेन. एक दिवस आमचा फुकट व्हायला गेला. आता बघूया कसं जातोय. तिकडच्या साईडला कितीतरी रात्र झाली तसं वाटतच नाही की रात्र झाली म्हणून. सगळेजण असे मुंबई सारखंच वाटत होतं तिकडचं, असं वेगळं काही वाटत नव्हतं. आणि फायनली पोहोचलोय आम्ही आता बसमधून उतरतोय. आम्ही हॉटेलकडे चालत जात असताना आम्हाला जरा फणसाची झाडं दिसली, त्यावेळेस असं वाटलं जरा वेगळं की बाबा कोकणात आल्यासारखं वाटत होतं. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर समोरच छान बुद्धांची मूर्ती पण होती आणि ग्रीनरी खूप छान होती तिकडची, तुम्ही बघू शकता. मग आमचं प्रोसेस पूर्ण करून आम्ही आमचे हॉटेलमध्ये जायला निघालो, रूम मध्ये. फर्स्ट टाइमच माझ्या आई तिकडे एवढे लांब गेली असेल, त्याच्यामुळे ती थकल्यासारखी झाली होती एवढ्या लांबचा प्रवास. त्यांची प्रोसेस हॉटेलची पूर्ण होईपर्यंत आम्ही म्हटलं चला बघूयात काय आहे इकडं. मग बघितलं तर स्विमिंग पूल होता, थोडीशी पाहणी केली. तिकडे 3 प्रकारचे घड्याळ लावलेले होते, न्यू दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्क. सगळी प्रोसेस पूर्ण करून आम्ही आमच्या रूम मध्ये आलो. आताच आम्ही उतरलो, आता जेवण करायला निघालो. बघूया जेवायला काय भूक लागली आता. चला. इकडे जेवण करायला गेलो तर आम्हीच लास्ट होतो. मग तिकडे आम्हाला डाळ, भात, चिकन आणि चपाती. मला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर चला मित्रांनो, भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.